12वीची एक्झाम ही केवळ विद्यार्थ्यांची नाही आहे, तर ती पालकांची पण आहे. या एक्झाम पिरियडमध्ये आपण आपल्या मुलाशी कसं वागलं पाहिजे हे लक्षात घ्या. काय करणार तुम्ही त्याचा अभ्यास घेणार आहे का? नाही, त्याचा तो करतोय अभ्यास. फक्त तो डिस्टर्ब होईल असं काही बोलू नका. तणावाच्या गोष्टी नको आहेत. ओके, तणावाची वाक्य नेहमीची विद्यार्थ्यांना ऐकून ऐकून घेतलेले असतात. वर्षभर तो तोच ऐकतोय. बाहेर कुठेही 12वीचा विद्यार्थी गेला तर तेच सल्ले त्याला दिले जातात. कुठले? हे महत्वाचं वर्ष आहे, टर्निंग पॉइंट आहे. तुम्ही ते बोलू नका. तुम्ही त्याला फक्त घरातलं वातावरण आनंदी ठेवून द्या. त्याचा तो अभ्यास करेल. आता आईनं कोणती काळजी घ्यायची आहे, की त्याचं ना डेली शेड्यूल बघा. तो विनाकारण जास्त जागरण तर करत नाहीये ना? करून देऊ नका. ओके, त्याचा आहार व्यवस्थित ठेवा. कारण इथं आजारी पडायला परमिशन नाहीये. तुम्ही जर आजारी पडला विद्यार्थी तर पूर्ण नुकसान होईल. हे होऊन देऊ नका. आनंदी वातावरण ठेवा. बास, एवढीच माझी इच्छा आहे. ऑल द बेस्ट.